सध्या जून महिना सुरू आहे आणि पिण्याचं पाणी सर्वच ठिकाणी टंचाई सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील शेनवड येथील शेनवड ग्रामपंचायतच्या अंतर्गत 2 धरणं आहेत, परंतु दोन्ही धरणाचं पाणी असतानासुद्धा या ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाही आहे. शेनवड या ठिकाणी एक छोटंसं धरण आहे, ते सध्या पूर्ण आटलेलं आहे आणि त्या धरणाच्या ज्या ठिकाणी पाणी दिसतं त्या ठिकाणी हे लोक खोदकाम करून एक झिरा काढून जितका पाणी मिळेल म्हणजे साठल जमा होईल ते पाणी भरण्याचं काम करतात. हे आता तुम्हाला आता दिसतं आहे दिवसा सध्या भरत आहे, परंतु हे रात्रीचे 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत पाणी भरतात आणि सकाळी पुन्हा परत ज्यांना जसं वेळ भेटेल त्या पद्धतीने पाणी भरण्याचं काम करतात. या ठिकाणी लहान मुलं असो मोठे असो सगळेच लोक पिण्याच्या पाण्यासाठी झटझट करत आहेत. या लोकांसाठी यांच्या ग्रामपंचायत म्हणजे शेनवड ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशनचं काम झालेलं आहे. जलजीवन मिशनचं काम त्यांच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत पाईपलाईन झालेली आहे, परंतु ते पाईपलाईन फक्त बघण्यापुरती म्हणजेच कागदावर पूर्ण झालेली आहे. अक्षरशः या लोकांनी अनेक तक्रार करून देखील काहीच त्यांना यश मिळत नाही आहे. आज ह्या लोकांच्या माध्यमातून मीडियांना समोर करून TV9 आहे, अनेक मित्रमंडळी आहेत जे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत प्रशासनापर्यंत दाखवण्याचं काम करतात, परंतु प्रशासन अजून जागा होत नाही आहे. आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित झाले. पाईपलाईन झाली, घराघरासमोर नळ लागले, परंतु त्या नळाला कधीच अद्याप 2 वर्षापासून पाणी आलेलं नाही. आज आमच्या माता बहिणी या रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत धरणाच्या कुठेतरी एखाद्या किनारेला खड्डा खोदून त्या खड्ड्या आणि असं पाणी पिऊन त्यांच्या आरोग्याला देखील धोका होतो, परंतु सांगायचं कोणाकडे. म्हणून मी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की जर या प्रशासनाने शासनाने वेळेवर यांना पाणी पुरवठा केला नाही तर आम्ही शासकीय कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करू. माध्यमांच्या माध्यमातून घेतलेला आढावा, श्रमजीवी संघटनेने घेतलेला पुढाकार यांच्या सहाय्याने श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नाने आज या ग्रामस्थांना टँकरच्या वतीने का नव्हे परंतु पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. परंतु हे किती दिवस, हे भयानक प्रस्ताव अजून किती दिवस चालणार आहे आणि हे आदिवासी कुटुंबांसाठीच का किंवा गरिबांसाठीच का, मी सांगत नाही की फक्त आदिवासी कुटुंबांना, परंतु गरीब लोकांसाठी पण हा त्रास होतो. प्रशासनाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं नसेल तर ज्या श्रमजीवी संघटनेसारख्या संघटना काम करतात अशा संघटनेत एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारता आलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. लोकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागली, पण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या गावात येऊन या वाडीमध्ये येऊन आणि ती समस्या जाणून घेतली आणि तात्काळ यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी इगतपुरीला BDO ऑफिस असेल तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक मॅडम असेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एक तात्काळ मंजुरी देऊन आणि आपल्या ह्या माय माऊल्यांना जो डोक्यावर हांडा घेऊन जायचा लागत होता हा थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामपंचायतचे आभार मानतो आणि श्रमजीवी संघटनेच्या वतीने त्यांनी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल शेनवड गावच्या वतीनेही त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. शेनवड बुद्रुक, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. सध्या इगतपुरी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भयानक आवश्यकता आहे. आज आपण शेनवड येथील ग्रामस्थांची आवश्यकता बघत आहोत. त्या ठिकाणी धरण असून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी त्या लोकांना वणवण करत फिरावं लागत आहे आणि त्या ठिकाणी पाणी मिळतं ते खड्डे खोदून म्हणजे जे घाण एकदम घाण पाणी आहे त्याच्यातून झिरपून ते जे साठतं ते थोडं का नव्हे ते पिण्यात मिळतं, अशी परिस्थिती आहे. त्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत म्हणजे त्या ग्रामपंचायतनी जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेलं आहे, परंतु ते काम फक्त कागदावर आहे आणि असं कागदावर असलेलं काम समोर प्रशासनाला दिसतंय, परंतु प्रशासन झोपलेलं आहे. खरं सांगायला गेलं तर हे प्रशासन झोपलेले आहे आणि यांना जागृत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, श्रमजीवी संघटना सारख्या अनेक संघटना आहेत त्या समोर येऊन काम करतात. आज श्रमजीवी संघटनेने या ग्रामस्थांची दखल घेत या कुटुंबांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करून दिली, परंतु ते किती दिवस, एक सामाजिक संघटना किती दिवस काम करू शकते. हे काम आहे प्रशासनाने, कारण प्रशासन जो पैसा खर्च करतो आपण त्या टॅक्सच्या माध्यमातून आपला जमा झालेला पैसा प्रशासन खर्च करतो आपल्यासाठी आणि तेच आपल्याला मिळत नाहीये. असं आजची परिस्थिती आपण बघितली. आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यावर बदल घडवायचा असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.